आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। हॉटेल वैशालीच्या मालकाचा जावई विश्वजित जाधव याला अटक। पत्नीची फसवणूक करून 5 कोटींचं काढलं होतं कर्ज। पत्नीची फसवणूक करत पत्नीच्या नावावर असलेला फ्लॅट गहाण ठेवून त्याद्वारे 5 कोटी रुपयांचं कर्ज काढणारा हॉटेल वैशालीच्या मालकाच्या जावयास आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। विश्वजित विनायकराव जाधव वय वर्ष 41 राहणार आरंभ अपार्टमेंट घोले रोड शिवाजीनगर असं अटक केलेल्याचं नाव आहे। याबाबत निकिता जगन्नाथ शेट्टी वय वर्ष 34 राहणार मोदीबाग शिवाजीनगर यांनी फिर्याद दिली आहे। हा प्रकार 7 डिसेंबर 2023 ते 3 ऑक्टोबर 2023 दरम्यान घडला होता। विश्वजित जाधव यांना RR फायनान्सचे रवी परदेशी तसेच कोटक महिंद्रा बँक एरवडा शाखेचे मॅनेजर राजेश चौधरी यांच्याबरोबर संगनमत करून निकिता हॉस्पिटॅलिटी LLPच्या कार्यालयात बैठका घेतल्या। फिर्यादी यांच्या संमतीविना कोटक महिंद्रा बँकेतून कर्ज काढण्यासाठी कर्ज फॉर्म व इतर कागदपत्रांवर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करून त्या सह्या खऱ्या असल्याचं भासवलं। तसेच बनावट शिक्क्यांचा वापर करून त्यांच्या आधारे बनावट दस्त तयार करून फिर्यादीच्या नावावर असलेला फ्लॅट कोटक महिंद्रा बँकेकडे तारण ठेवला। बँकेकडून 5 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करून स्वतःच्या ॲक्सिस बँकेत 4 कोटी 93 लाख रुपये वळते करून फिर्यादीची फसवणूक केली। विश्वजित जाधव, रवी परदेशी आणि राजेश चौधरी यांचा उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला असून तेव्हापासून ते फरार होते। त्या तिघांपैकी विश्वजित जाधव याला आज दुपारी अटक करण्यात आली। त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। विश्वजित जाधव यानं बोगस कर्ज मंजूर करून घेऊन 4 कोटी 93 लाख रुपयांचा काय विनियोग केला याबाबत आरोपीकडे पोलीस कोठडीमध्ये घेऊन सखोल चौकशी आवश्यक आहे। या गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करणं बाकी आहे। या कटामध्ये अन्य कुणी मदत केली का याचा तपास करायचा आहे। या गुन्ह्यात वापरलेला बनावट शिक्का हस्तगत करायचा आहे। विश्वजित जाधव याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, आर्म ऍक्ट खाली गुन्हा दाखल आहे। यावरून आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचं दिसून येत आहे। आरोपीनं अशाच प्रकारे अन्य गुन्हे केले आहेत किंवा कसं याबाबत पोलीस कोठडीमध्ये चौकशी करणं आवश्यक असल्याचं तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक AB गायकवाड यांनी न्यायालयात सांगितलंय। त्यानंतर न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे।